गल्लेलठ्ठ पगाराची नोकरी म्हणून आयटी क्षेत्रातील नोकरीकडे पाहिलं जातं. सुखासीन आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून आयटी क्षेत्राचा बोलबाला आहे. मात्र दुरून डोंगर साजरं अशी इथली एकंदर परिस्थिती. या क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना काही समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्या इतक्या गंभीर आहेत की त्याचा थेट आरोग्याशी संबंध आहे. आयटी मध्ये काम करताय, सावधान. आयटी मध्ये काम करणाऱ्यांचं आरोग्य धोक्यात. काम करा पण तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही आयटी क्षेत्रात काम करत असाल तर सावध व्हा, कारण तुमच्या कामाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये काम करताना आपल्या डोक्यात अनेक गोष्टी असतात. तुम्हाला दिलेलं टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचं असतं. काम पूर्ण झालं नाही तर बॉसचं ऐकावं लागतं. टार्गेट पूर्ण करण्यासाठी सुरू असलेली धडपड, कुटुंबाचं टेन्शन आणि त्यात 11 ते 12 तास लॅपटॉपच्या स्क्रीन समोर बसून काम करायचं. झोपेचं अयोग्य तास, असंतुलित आहार आणि ताणतणाव या सर्वांचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतोय. खास करून आयटी मधील तरुणांच्या हृदयावर याचा थेट परिणाम होत असल्याचं समोर आलंय. भारतीय युवकांमध्ये विशेषतः जे घरून काम करतात अशा व्यक्तींमध्ये वर्क फ्रॉम होम, सततचा स्क्रीन एक्सपोजर, त्याचप्रमाणे झोपेची कमतरता, खाण्यामधला असंतुलित आहार आणि ताणतणाव याच्यामुळं हृदयविकारांचं आणि हृदयविकारांमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. एका आकडेवारीप्रमाणे भारतातले जे आय टी प्रोफेशनल्स आहेत यांच्यापैकी 3 पैकी 2 मधुमेह किंवा उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार असतो असं लक्षात आलेलं आहे. सतत कम्प्युटर पुढं काम केल्यामुळं बैठी जीवनशैली तयार झालेली आहे आणि त्याच्यामुळं अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात. हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होण्याचं प्रमाण आयटी क्षेत्रातील तरुणांमध्ये अधिक आहे. आधी आयटी कर्मचाऱ्यांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण 7% होतं. 2022 मध्ये हेच हृदयविकाराचं प्रमाण थेट 13% पोहोचलंय. ICMR आणि NCD रिसर्च 2023च्या माहितीनुसार 2018 मध्ये बंगळुरू आणि पुणे येथील रुग्णालयांच्या आकडेवारीनुसार मागील 5 वर्षात आयटी क्षेत्राशी संबंधित हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये तब्बल 60% वाढ झाली आहे. दरम्यान या वाढीमागचं कारणही तेवढंच गंभीर आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळं हृदयविकाराचं प्रमाण 20 ते 24% वाढतं. ब्लड प्रेशर वाढलेलं असेल आणि ह्या दोन्ही गोष्टी असतील तर 35 ते 39% हे प्रमाण वाढतं. आणि मधुमेह असेल आणि ह्या तिन्ही गोष्टी असतील, कोलेस्ट्रॉल, हाय BP, मधुमेह, ताणतणाव या सर्व गोष्टी जर असतील तर 70% हृदयविकाराची शक्यता वाढत असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल स्टेटस रिपोर्ट 2023 नुसार भारतात दरवर्षी होणाऱ्या मृत्यूंपैकी 28% मृत्यू हृदयविकारामुळे होतात. यामध्ये 15% मृत्यू थेट तरुण कामगारांमध्ये होत असल्याचं नमूद करण्यात आलंय. भारतातील आयटी कर्मचाऱ्यांचा सरासरी कामाचा कालावधी आणि तणाव पातळी विदेशातील अनेक देशांपेक्षा 20% जास्त असल्याचंही समोर आलंय. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे तुम्हीही आयटी क्षेत्रात काम करत असाल तर कामाबरोबरच तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. नियमित व्यायाम करा आणि आजारांवर मात करा. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.